RSSच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र मोहन भागवत यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात सुरू आहे। आरक्षणाचे तुकडे करून SC आणि ST ला वेगळं करायचं आणि SC आणि ST ला वेगळं करून त्या ठिकाणी हळूहळू हे आरक्षणच घालायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र RSS आणि BJP सरकारने रचलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून ही व्यवस्था देवेंद्र फडणवीस एका जागेवर शांत बसून मजा बघत आहेत। मराठा OBC भांडण लावल्यानंतर या देशामध्ये अराजकता निर्माण झाली। या देशाच्या पटलावर पेट्रोल, डिझेल, गॅस, महामारी, हंटा व्हायरस हे सगळं पुढच्या काळात आणून बँकेतल्या नोटा संपल्यात आणि या सगळ्याच्या विरोधात जर कोणी लढू शकतो तर या देशातला फक्त आंबेडकरवादी भीम सैनिक लढू शकतो। हे त्यांना माहीत असल्यामुळं आमच्यावरच आरक्षणाचे तुकडे करून आम्हाला वेगवेगळ्या तुकड्यामध्ये एकमेकांच्या विरोधात उभं करून आम्ही एकमेकाचे डोके फोडावेत, अशा पद्धतीचं षडयंत्र या सरकारने रचलेलं आहे। आणि म्हणून हा महाराष्ट्र आज दंगलीच्या उंबरठ्यावरती आहे। हा महाराष्ट्र दोन जातीच्या एकमेकाच्या विरोधात उभा आहे आणि सरकार मात्र कसली दखल घेत नाही। सोशल मीडियावरती RSSने फेक अकाउंट खोललेत, ते एका जातीकडून आणि दुसऱ्या जातीकडून प्रतिक्रिया देत आहेत। जे दोन जातीमध्ये तेढ निर्माण करतायत ते लोक एकतर एकनाथ शिंदे गटाशी युतीचे लोक आहेत किंवा भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत। म्हणजे सत्ताच अहवाल स्वीकारणार, हा बदर समितीचा अहवाल जनतेपुढे मांडणार नाहीत। वर्गीकरण करण्याचं नुसतं ढोंग चालू आहे, भांडणं लागावत म्हणून हा अहवाल आणलेला आहे। म्हणून हे सरकार सुनियोजित कट करून या ठिकाणी SCतल्या जाती जातीत भांडणं लावण्याचं कटकारस्थान करतंय। हेच असणारं एकदम स्पष्ट चित्र आहे। म्हणून आता किती वेळेस आणि किती काळ भीमा कोरेगाव सारख्या दंगली आमच्यावर लादणार आहेत। प्रत्येक कोम्बिंग मध्ये आमचे 50,000 तरुण उद्ध्वस्त होत आहेत। आज सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही। तमिळनाडूमध्ये 9 पोलिसांना जन्मठेप होते, पण परभणीतला एकही पोलीस अटक होत नाही। तुम्ही मुद्दे उभा करायचे, दंगली उभा करायच्या आणि त्यानंतर कोम्बिंग मध्ये दलितांना मारायचं। भीमा कोरेगावच्या 45,000 तरुणांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत। आज मराठा आरक्षणाचं आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलंय। त्यातली त्यांची मागणी आहे की मराठा आंदोलक यांच्यावरील गुन्हे माघारी घ्यावेत। मी या माध्यमातून सरकारला आवाहन करतोय की त्याच GR सोबत भीमा कोरेगाव दंगलीत सुद्धा 50,000 तरुणांवरती गुन्हे दाखल झालेत। मराठा आंदोलक असतील किंवा दलित आंदोलक असतील, या सगळ्यांवरील गुन्हे इमिडिएट रद्द झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्य अत्याचार, बीडमध्ये एक तरुण मारला, त्या ठिकाणी माष्टी गावामध्ये जयंती कर्म केली म्हणून समाजावर अन्याय झाला। मी काल बिदरच्या बॉर्डरवर जाऊन आलोय। 15 वर्षाच्या चिमुरडीवर, दलित बेटीवर अन्याय करून तिला 3ऱ्या मजल्यावरून फेकून देण्यात आलंय। हे आमचे प्रश्न आहेत आणि याचा आवाज दाबण्यासाठी आमच्यावर हे आरक्षणाच्या वेगवेगळ्या मुद्द्याचं भावनिक भांडण लावलं जातंय आणि काही लोकांना सुपारी देऊन दंगल केली जाते। हा दीपक केदार एल्गार करतोय की नेता व्हायचंय तर दंगल घडून होणार नाही, समाजाचं रक्त सांडून होणार नाही, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। आणि म्हणून ही दंगल वाचावी, RSSने केलेला, मोहन भागवतने केलेला हा उद्योग समाजापुढे आला पाहिजे, यासाठी मी राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे। संविधान वाचलं पाहिजे, EVM हटलं पाहिजे, पेपर फुटी, नेट पेपर फुटीचा ह्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे, पण याच्यावर कुणी बोलत नाही। 17 विद्यार्थी धर्मेंद्र प्रधानच्या नेट पेपर फुटीमुळे आत्महत्या केल्या आणि काल पुण्यामध्ये 17 लोक विषारी दारू पुढे जे मेलेत ते दलित आहेत। धर्मेंद्र असो की देवेंद्र असो, खुर्चीला चिटकून बसलेले कोचिड आहेत, ते राजीनामा देत नाहीत, आम्ही त्यांचा निषेध करतो। हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रात फिरतोय। अरे वर्गीकरणाचं ढोंग खरं काय असेल तर नीट आणा, दलितांचे नेते बोलवा, 59 जातीचे नेते बोलवा, तुमच्या मंत्रालयाच्या कॅबिन मध्ये बोलवा आणि त्यांच्याशी चर्चा करा। हा बदर कोण आणला त्याला उचलता आणि सांगता बनव अहवाल, पण समाजाचे घटक नेते त्यांना विश्वासात घेतलं जात नाही। हे दुर्दैव आहे। यांना कोणताही वर्गीकरण करायचं नाही, यांना कुणालाही न्याय द्यायचा नाही,
न्यायाचं फक्त ढोंग करायचंय, न्यायाचं फक्त या ठिकाणी नाटक करायचंय. हे सगळं षडयंत्र मोहन भागवतचं आहे. कारण RSSचा जन्म संविधान घालवण्यासाठी आहे, आरक्षणचा जन्म आरक्षण संपवण्यासाठी आहे. हा खेळ SC वर्गाने ओळखला पाहिजे आणि करायचंच वर्गीकरण. मोहन भागवत वर्गीकरण जर करायचंय तर मग दानपेट्यातल्या त्या दानपेट्यांचं वर्गीकरण कधी करणार हा प्रश्न विचारतोय. मोहन भागवत वर्गीकरण जर करायचंय तर मंदिरातल्या सत्तेचं वर्गीकरण कधी करणार हा प्रश्न विचारतोय. का तुमच्या हिंदू मधल्या अस्पृश्य गणलेल्या एकाही समाजाचा माणूस संघाचा प्रमुख का झाला नाही? आजपर्यंत संघ प्रमुख फक्त ब्राह्मण होतो. अरे करायचंय तर संघ प्रमुखाच्या वर्गीकरणाचं धोरण का? हे काय नाटक करताय? आणि समरसतेच्या गप्पा मोहन भागवत फक्त माणसं विघटित करण्यासाठी लावले जात आहेत. हे सगळे मुस्लिम विरोधी, दलित विरोधी, आदिवासी विरोधी सरकार आहे, आरक्षण विरोधी सरकार आहे. आणि देवेंद्र फडणवीसला या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून इशारा देतोय. जर फडणवीस SC ST मध्ये जर फूट पाडण्याचा प्रयत्न केला, आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर 1972चा पॅंथर महाराष्ट्रामध्ये काय करील याचा असणारा येणारा काळ सांगेल हा इशारा मी या ठिकाणी देतो. आरक्षण वाचलं पाहिजे. आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा RSSचा डाव हाणून पाडण्यासाठी ही यात्रा काढली. मी सांगितलंय कार्यकर्त्याला, माईक लावू नका, स्टेज लावू नका, काही इव्हेंट घेऊ नका. उन्हात उभा राहू, रस्त्यात उभा राहू, लोकांच्या दारात उभा राहू. पण हे जे 4-2 दंगलीत आयुष्य बर्बाद करतात, आता ते खळ चालू देणार नाही. किती दंगल रचू द्या. मुस्लिमांना मी सलाम करतो की ईद बकरी ईद त्यांनी संयम ठेवून हाणून पाडली आणि आता सुद्धा त्यांनी SC SC मध्ये भांडण लावून दंगल रचलेली आहे. ती हा फाकड्या हाणून पाडणार. समाजाचा एक रक्ताचा थेंबी सांडू देणार लाद आहे. पॅंथरची औलाद आहे. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाहीत. फडणवीस आणि आमच्या अंगावर आला तर आम्ही त्याला सोडत नाही. हा आमचा इतिहास आहे. हाच असणारा इशारा देऊ आरक्षणचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि एकदा साहेब अरे या हरामखोर नरेंद्र मोदीचा करायचं काय? हरामखोर नरेंद्र मोदीचा करायचं काय? मनुवादी सरकार मुर्दाबाद मनुवादी सरकार मुर्दाबाद भारतीय संविधान जिंदाबाद.